पाहायला किंवा अनुभवायला आपल्या जीवनामध्ये आले नाही, म्हणून सर्वांचं एकीकरण हे सर्व सद्गुण म्हणा, सर्व लक्षणं ज्यांच्याकडे आहेत अशी पाठीमागची जी आपली गुरु परंपरा आहे, ही साधू संत मंडळी आपल्या जीवनामध्ये आली. विठ्ठल मगाशी महाराजांनी सांगितलं श्रीपाद बाबांचा जो अवतार झाला, मला सांगायचं विशेष श्रीपाद बाबांचा जो अवतार झालाय, बाकीचं सर्व संतांनी सर्व सांगितलंय, पण नेमकं सद्गुरूचं वर्णन जरी सर्व संतांनी केलं, सद्गुरूंचं वर्णन महती सर्वांनी जरी गायलेली आहे, अभंगामध्ये लिहिलेली, आपण ती वाचतोय बी नेहमी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही, सद्गुरूंचं वर्णन. परंतु आपल्याकडे जी मंडळी आहे, नवे नवे भोळ्या भाविकांना वगैरे कळावं सद्गुरूचं महत्व, म्हणजे सद्गुरू कसे असावेत. त्याचं मूर्तिपंत उदाहरण म्हटलं का सच्चिदानंद श्रीपाद बाबा. माझा श्रीपाद भगवंत, माझा श्रीपाद भगवंत, व्यासपीठावर आले आणि असं प्रमाण जर नाही झाला तो कार्यक्रम झाल्यासारखाच वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाबांचं महत्व म्हणजे संतांचं महत्व अनन्य साधारण आहे. काय नाही केलं बाबाने, दिला आश्रय दिली सावली, अमर झाली श्रीपाद माऊली, अमर झाली श्रीपाद माऊली. 33 पेजेस आदरणीय सगळे बाबांनी 2005 मध्ये प्रकाशित केलंय. त्यांना माहित आहे का नाही मला माहित नाही. आनंद यात्रेमध्ये 2005 साली 33 अभंग आलेले आहेत. संतांचं मत या ठिकाणी विस्तार नाही करायचा म्हणून आपल्याला नाही बोलायचं आहे की नाही. संतांचं मत मी सांगत होतो का सर्व संत वेगळे आणि सर्वांचं सार आपल्यासाठी जर म्हटलं संत कसे असावेत म्हटलं तर संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा. आणि सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं नाव घेतलं म्हणून त्यांच्या अगोदरचे संत म्हणा किंवा त्यांच्या नंतरचे मालिकेतले जे आपल्याकडे सर्व प्रातस्मरणीय मंडळी आहे ती सर्व एकच बरं का. नुसतं बाबांचं नाव घेतलं म्हणून बाबाचं असं नाही. विठ्ठल विठ्ठल. सर्व मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर आल्यानंतर सांगतात आम्ही फार भाग्याचे, आम्ही फार भाग्याचे. खरं भाग्याचे तर आहोतच त्याच्याबद्दल,
पण भाग्याचे कसे हे कळणं बी महत्वाचं आहे. गुरुनाम गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू म्हणजे आपल्या संतांचं मोठे पण आपल्याला माहित पाहिजे. आभावाने माहित नसते की काही आपली चूक असं नाही, पण माणसाने जिज्ञासू स्वभाव असावा. गुरुनाम गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू विधेय संत शांतमाई महाराजांच्या शिष्या चंपामाई महाराज कीर्ती ऐकून करवीरेश्वराचे शंकराचार्य माईंच्या गावामध्ये आले. माईंची कीर्ती ऐकून करवीरेश्वराचे शंकराचार्य माईंना भेटायला माईंच्या घरी आले. माईंना कळालं भगवे वस्त्र परिधान केलेले, वय किमान 80 वर्षाचं वय असावं महाराजांचं. दारामध्ये शंकराचार्य साक्षात उभे आहेत. माईने साष्टांग प्रणिपात केला आणि महाराज तुम्ही तुमची कीर्ती ऐकून माई मी तुमच्याकडे आलो. महाराजांनी माईच्या सहवासामध्ये 1 दिवस पूर्ण घातला. संध्याकाळचं जेवण माईंनी बनवलं आणि माईंनी जेवण बनवल्यानंतर दोघांना 2 ताट वाढले. महाराजांच्या समोर ताट ठेवलं. माईंनी स्वतःच ताट समोर घेतलं आणि समोर घेतल्यानंतर जेवायला सुरुवात करा म्हणले. महाराजांनी हात धरला, म्हणले माई मी याच्यासाठी इथपर्यंत नाही आलो. दोघांना 2 ताट वाढून घेण्याचं काहीच कारण नाही. आज्ञाशीर सावन्य मानली माईंनी आणि दोघांनी एकाच ताटामध्ये जेवण केलं. बिछाना केला. माईंनी विनंती केली, महाराज आपण कृपा विश्रांती घ्या. महाराजांना बिछाण्यावर स्थानापन्न केलं. माई पायाजवळ बसल्या. पायाला स्पर्श केला. हात जोडले महाराजांनी. नंतर माईने त्यांच्या बिछाण्यावर अंग टाकलं. महाराजांनी परत त्यांची सेवा केली. सांगायचं तात्पर्य अशा तोडीचे महात्मे म्हणजे प्रत्येक बरं का अशा तोडीचे महात्मे आपल्या जीवनामध्ये आले आणि जर सोनं व्हायचं बाजूला राहिलं, पण जर आपण आपल्या बोधावर कायम जर नाही राहिलो तर आपल्यासारखे करंटे आपणच. विठ्ठल परिसरामध्ये गुण आहे. परेश काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. पण आपण लोखंड व्हायला पाहिजे. आपण जर लोखंड सोडून इतर धातू जर झालो तर आपलं सोनं होणार नाही. म्हणजे सगळ्यात मोठं जे आहे माऊलीने तर सांगितलं, जरी कल्मशाचा आगरो भ्रांतीचा सागरो व्यामोहाचा डोंगरो होऊन यशस्वी तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे अवघे जिगा तोकडे येत सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी ये. आपल्या सर्वांना ज्ञान फार मोजकी मंडळी असं असं कपायल्यापासून परमार्थात आहे. नाही तर प्रत्येकाचा चरित्र जर पाहिलं तर ज्याच्या अंतःकरणाला माहित आहे मी कसा होतो पण कसं झालो, आणि फक्त याची जाणीव अंतःकरणामध्ये ठेवायची आणि तशा पद्धतीने वाटचाल करायची. मी सांगत होतो संतांचं महत्व. विश्वमाऊली ज्ञानेश्वर भगवंताचं वर्णन नाथबाबांनी केलं. मग ज्यांनी वर्णन केलं ती किती मान. ज्यांनी वर्णन केलं त्यांनी उगच वर्णन नाही केलं. आणि हे सर्व असूनही आपण या दोन्ही महात्म्यांचं दोन्ही संतांचं वर्णन करणारे अभंगकर्ते जे आहेत ते शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आहेत. आणि ज्यांचं वर्णन करतात ते विश्वमाऊली ज्ञानेश्वर भगवंत आहेत. आणि ज्यांचं वर्णन या ठिकाणी ज्या व्यासपीठावर केलं जातंय, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया ठविता महापुण्य राशी. असं पवित्र अशा प्रकारचं स्थान आणि या स्थानावर आपल्याला या महात्म्यांचं वर्णन करायचं म्हणल्यानंतर आपण पाहण्यावर असून वर्णन करावं. विठ्ठल दुसरी गोष्ट हे झालं जन्म या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं हा अभंग विश्वमाऊली ज्ञानेश्वर भगवंताचं वर्णन करणारा अभंगाचे कर्ते आहेत
शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज. पण ज्या व्यासपीठावर या ठिकाणी कार्यक्रम होतो, शांती भवन धर्मशाळेचे आदरणीय अध्यक्ष आपल्या ठिकाणी आज विराजमान आहेत. बंडोबाबांच्या गादीवर गुरुनाम गुरु जय जय परब्रह्म संबोधित महाराज मुळाधार बाबा ज्यावेळेस हयात होते, म्हणजे दोन्ही बाबा ज्यावेळेस गेले तो काळ असावा 2000 सालचा. 98 साली बाबांचं निर्माण झालं. 99 साली गेल्यानंतर व्यासपीठावर वैष्णव मेळाव्यामध्ये सादर आमंत्रित केलं. व्यासपीठावर भाऊंना मच्छिंद्र महाराज मुळाधार, ज्यांना सर्व आपण भाऊ म्हणतो आदराने, भाऊंना विराजमान केलं. भाऊंना 2 शब्द बोलायला विनंती केल्यानंतर भाऊंनी त्या ठिकाणी प्रगट केलं. नाशिक क्षेत्रामध्ये संप्रदायाचं एक परिषद म्हणा, एक सभा म्हणा, एक या ठिकाणी संत मंडळी त्या ठिकाणी जमा झाली संप्रदायाची. आणि अनुग्रह आणि प्रबोध याची रीत कशी असावी, नेमकी कशी असावी. मतमतांतर असू शकतं, कोणी जाणीवपूर्वक करतं असं नाही. हे मतमतांतर असू शकतं, पण एकमत कुठंतरी असावं. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले, निवडून काढिले सार, ते हे श्रीहरीचे नाम सर्व पातका करे भस्म. अधिकारी उत्तम अधमन चारी वर्णनारे संप्रदायाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र त्या ठिकाणी आले आणि कशी प्रक्रिया असावी असा प्रश्न पडला. विद्वान सर्वच मंडळी आहेत, सर्वच गुणी मंडळी, सर्वच आदरणीय मंडळी आहे, पण कुणीतरी पुढं व्हावं लागतं. म्हणजे भाऊंचं बोलले बरं का, मी नाही सांगत, माझा तो अधिकार नाही. पण भाऊंनी सांगितलं आदराने. मी त्या सभेमध्ये उपस्थित होतो, परंतु मलाही हिंमत झाली नाही सर्वांच्या सोबत सर्वांच्या समोर बोलायची. पण संप्रदायाचे 12वे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा त्या ठिकाणी होते आणि बाबांनी सांगितलं, महाराज हे आशाला असं आहे आणि आशाला असं आहे. म्हणजे विनयपूर्वक पण परखड मार्ग दाखवला. अशा पद्धतीचे महात्मे तुम्हाला मला सर्वांना प्राप्त झाले आणि त्यांची जन्मशताब्दी सोहळा आनंद संप्रदायाचे 7वे सत्पुरुष गुरुनाम गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु बलभीम महाराज विठ्ठल विठ्ठल. बलभीम महाराजांच्याकडून अनुग्रहित असणारे पट्टशिष्य असणारे बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक. आपल्यासारख्याला वाटतंय राजकारणी आहेत, पण गीता मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला मागा. लोकमान्य टिळकांचं निर्वाण होणं आणि 12/11/1920 बाबा बरोबर आहे ना, भाऊबीजेच्या दिवशी बाबांचं अवतार कार्य सुरू झालं. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीचे बाबूराया रे, वेड्या भक्ताची वेडीच माया. गाणारी भरपूर आहेत, पण गडाकडे मी पाहावं लागते. आणि म्हणून अवतार कार्य सुरू झालं 12/11/1920 भाऊबीजेच्या दिवशी. पण अवतार कार्य होत असते, पण मला विशेषत्वाने सांगायचंय, किती योग असेल तुमच्या जीवनात असेल का नाही, म्हणून माझ्या जीवनातला योग. बरेच मंडळी म्हणतात भाग्यवान भाग्यवान, पण भाग्यवान का? आजचा हा जो योग आहे, हा वर्ष म्हणा किंवा हा सोहळा कलियुगामध्ये म्हणजे कृत त्रेता द्वापार आणि कली 4 युगामध्ये मनुष्याचं जे आयुष्यमान आहे 1,00,000 वर्ष, 10,000 वर्ष, 1,000 वर्ष, कलियुगामध्ये 100 वर्ष ग्रहित धरल्यानंतर कुणी 80, कुणी 50, कुणी 60, ज्याचे त्याचं वय वेगळं असू शकतं. पण शास्त्राने सांगितलंय कलियुगामध्ये आयुष्यमान माणसाचं 100 वर्ष आयुष्य. मग विचार करा, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं अवतार कार्य किती? शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. शके 1212 ज्ञानोबारायांनी नेवासे क्षेत्रामध्ये तै त्रिभुवनेक पवित्र जे अनादि पंचकृष क्षेत्र त्या पैस खांबाच्या सानिध्यामध्ये ज्ञानेश्वरी वर्णन केली सच्चिदानंद बाबांनी लिहिली. आणि शक्य 1218 साली महाराजांचं म्हणजे विश्वमाऊली ज्ञानेश्वर बाबांची संजीवन समाधी झाली. मला काय सांगायचं याच्यातून, किती वर्ष माऊलीचं अवतार कार्य? 22 वर्ष.
आणि 22 वर्ष 100 जर वजा केले तर किती वर्ष राहतात? 78 वर्षाचं जे माऊलींचं जे अवतार कार्य आहे सच्चिदानंद श्रीपाद बाबा 1920 ते 10/1/1998 78 वर्ष कार्य, उर्वरित कार्य श्रीपाद बाबांनी माऊलीचं 78 वर्षाचं जे आयुष्य आहे ते आयुष्य या ठिकाणी सर्व परमार्थासाठी नवे या ठिकाणी बहु उद्धरिले जना, कष्ट केले रात्रंदिना, नाही घेतली उसंत माझा श्रीपाद भगवंत, याने वेदिले माझे चित्त माझा श्रीपाद भगवंत. म्हणजे योग सांगायचा आहे. माऊलींचं 78 वर्षातून जे शिल्लक राहिले तेवढंच आयुष्य सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी तुमच्या आमच्यासाठी नवे विश्वासाठी या ठिकाणी अर्पित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सांगायचं तात्पर्य थोडा विस्तार होतोय. घड्याळाकडे मी पाहतोय, माझं लक्ष आहे. जरी होत असेल मागं पुढं, मला काय अभंग सोडवायचा नाही, मला माहितही नाही. आणि खरं तर म्हणजे कोणाचं नाव मला घ्यायचं नाही, मला सक्त सूचना दिल्यात आमच्याकडे पाहायचंच नाही. आणि मी असं सुद्धा म्हणलो नाही मी भाग्यवान का मला कार्यक्रम मिळाला म्हणून भाग्यवान नाही. या व्यासपीठावर मला सर्व तुमच्या दर्शन झाले, कारण मी या व्यासपीठावर आज आलोय श्रोता म्हणून सुद्धा बसलो नाही. का बसू नये असं नाही, पण आज या व्यासपीठावर दर्शन म्हणजे भाग्यवान नाही असं नाही, पण कार्यक्रम मिळाला म्हणून भाग्यवान नाही. माऊली महावैष्णव जानवर मनोनी भाग्य योगे बहुवे, तुम्हा संतांचे मी पाये पातलो आता के आहे उन्हे जगी. अहो भाग्य म्हणजे कीर्तन प्रवचन नाही, संतांचं सानिध्य प्राप्त व्हावं. अहो संतांचं सानिध्य प्राप्तच होत नाही, पण आपल्याकडे जे संत आपल्याला जे ज्याच्या आयुष्यामध्ये जे संत मंडळी आले असेल त्यांनी कधी अवेअर केलाय का? वेगळे संत असतील, त्याच्या जीवनामध्ये वेगळे महात्मे आले असतील. कर्म कुणाचं पाहायचं नसते, पण त्यांनी किती मग भाऊनी प्रमाण दिलंय. साधकासाठी गुरुवेन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. अशा प्रकारचं अलौकिक अशा प्रकारचे संत आपल्या जीवनामध्ये आलेत माईबाप. आणि म्हणून भाग्य हेच आहे आपलं. मी सांगत होतो विश्व माऊली ज्ञानेश्वर भगवंताचं वर्णन या ठिकाणी नाथबाबा करतात, पण अभंग म्हणजे काव्य नाही बरं. प्रत्येक संतांनी जे काव्य रचलंय ते काव्य त्याचा अनुभूतीचा आध्यात्मिक अनुभूतीचा विषय आहे. उदाहरण म्हणून सोपं सांगतोय बरं का. कन्या सासुराची जाय हा अभंग काव्य आहे का अनुभव आहे? कुठंतरी महाराज कुठंतरी एखाद्या समारंभामध्ये असतील किंवा तो त्याचा भाव असू शकतो. म्हणजे प्रत्येक जो अभंग जो आहे तो अभंग अंतःकरण वृत्तीतून शब्दार्थ वेगळा, भावार्थ वेगळा, वाच्यार्थ वेगळा आणि लक्षार्थ एक वेगळा. आणि व्यासपीठावरून बोलायचं म्हणल्यानंतर आपल्या अंतःकरणात तो भाव पाहिजे. ज्या भावामध्ये आपण बोलतोय आणि त्या वक्त्याचं भाषण म्हणा, त्या वक्त्याचे शब्द ऐकण्यासाठी जो समोर श्रोता बसला आहे त्या श्रोत्याची ती भूमिका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वक्त्याचे शब्द त्या ठिकाणी ठसत नाहीत. विठ्ठल मी सांगत होतो प्रस्तुत अशा प्रकारचा जो अभंग आहे त्या अभंगामध्ये नाथबाबा सांगतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर भगवंताचं त्यांनी विशेषण सांगितले. मी पहिल्याने बोलून गेलो ज्ञानेश्वर महाराज म्हणजे फक्त ज्ञानेश्वर महाराज नाही बरं का. म्हणजे ज्या त्या तोडीचे जे संत आहेत व्यापक अशा प्रकारचे, मुद्दाम म्हणतोय मी, कदाचित चुकत असला तरी मला काही माहित नाही. बाबांच्या समोर आहे, बाबा चुकीला माफ करणारा बाबा इथं बसलेलेच आहे. भाव अंतःकरणात काय असतो तो भाव असला पाहिजे. शब्द कदाचित चुकीचे असू शकतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, नाथबाबांनी जे वर्णन केलं ते लगेच वही आणि कागद घेऊन बसलेत
आणि मग ज्ञानोबरायाचं वर्णन करायचं असं नाही बरं. हा कृपाळुदार माऊली कसे आहेत? कृपाळू आहेत, उदार आहेत. पुढं न पाये याती कुळाचा विचार अपपर भाव अंतःकरणामध्ये ठेवणारे नाहीत. म्हणजे सर्व संत त्याच पद्धतीचे आहेत. न पाये याती कुळाचा विचार. परत कसे आहेत? भक्त करुणाकर, भक्तावर करुणा करणारे, दया करणारे, त्यांचा उद्धार करणारे असे आहेत. आणि अशाच प्रकारचे अनेक विशेषण नाथबाबांनी या ठिकाणी ज्ञानोबरायाला लावलेले आहेत. मग हा जो त्रिवेणी संगम आहे, वर्णन ज्याचं आहे ते वर्णन करते आहेत आणि ज्याच्या व्यासपीठावर वर्णन चालू आहे ते सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा अजून एक विशेष आहे. मगाशी सांगून गेलो, शके 1212 तरी टीका केली ज्ञानेश्वरी. 1212 मध्ये ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी स्थान कोणतं काय सर्वांना ज्ञात आहे. पुढं किमान 250 ते 300 वर्ष झाली. शके 1570 तारण नाम संवत्सरे गीता ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली. कोणी शुद्ध केली? नाथबाबांनी शुद्ध केली. शुद्ध केली म्हणजे नेमकं काय केलं? काना मात्र चुकलेला नीट नाही केला बरं का. ज्ञानोबरायांच्या काळानंतर धर्मावर अनेक अतिक्रमण झाले, त्याच्यामध्ये बरीच विसंगती निर्माण झाली, अनेक पंथ उदयाला आले, अनेक धर्म कुरघोडी करायचा प्रयत्न केला. धर्मावर नवे नवे म्हणजे वेदाला आधारित जे काही धर्म होता त्याच्यावर वेगळ्या प्रकारचं मरगळ आली, त्याच्यावर ग्लानी आली आहे की नाही. भगवंताचंच कार्य आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्. हे देवाचं कार्य झालं. साधूचं कार्य काय? धर्माचे पालन करणे, पाखंड म्हणजे ज्या वेळेस लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग म्हणजे विश्वमावली ज्ञानेश्वर भगवंत या ठिकाणी ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया तुका झाला शेकळ. आपल्याला कळ
सर्व गुरुवर्य मंडळी आपल्याला नेहमी उपदेश करत असतात, संप्रदाय किती असतात, ज्ञानोबरायांचं कार्य काय, या ठिकाणी मला नाही बोलायचं त्या ठिकाणी, कारण गड्याळ सरकत चाललंय. पण मला एक सांगायचंय, नागबाबांनी जी शुद्ध केली ती ज्ञानेश्वरी म्हणजे काना मात्र्यामध्ये शुद्ध नाही केली बरं का, त्याच्यात काही प्रकांड कर्मकांड घुसळले गेलं, विक्षिप्त किंवा वेगळ्या प्रकारचं वळण धर्माला लागू नये अशा प्रकारचा जो काही मजकूर असेल तो मजकूर त्याच्यातून बाद केला आणि तशा प्रकारची शुद्ध अशा प्रकारची ज्ञानेश्वरी पुढे केली आपल्याला माहिती आहे. माऊलीनं बोलून घेतलं वगैरे हा कथा भाग आहे. पण असं कधी झालं असेल का, पैठणला नाथबाबाच्या स्वप्नामध्ये माऊली गेले वगैरे आणि पटकन ते तिथून आले आणि लगेच या म्हणले आणि त्या ठिकाणी समाधीच्या ठिकाणी नाथबाबा गेले आणि त्यांना ती प्रत हवली करून दिली आणि पैठणला जाऊन त्या ठिकाणी शुद्ध करून आला, असं झालं असेल का? असं झालं असलं तर मायबाप ते आपला अज्ञान आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होतो ज्ञानोबरायांचं अवतार कार्य 22 कार्य पूर्ण नाही झालं पण मार्गाला लागलं. उर्वरित जे काही कार्याचा काही भाग श्रीपाद बाबांनी अवतार कार्य 78 वर्षाचं या ठिकाणी अवतार कार्य बाबांनी केलं. नाथबाबांनी तेच कार्य केलं, पण नाथबाबाच्या नंतर श्रीपाद बाबांनी कार्य केलं. नाथबाबांनी काय केलं? नाथबाबांनी ज्ञानेश्वरी शुद्धीकरण केलं आणि बाबा माझ्या समोर बसलेले आहेत. हरिपाठाचा 3रा अभंग आहे. निर्गुण आसार निर्गुण सार, सारा सार विचार, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन अव्यक्त निराकार नाही जा आकार. रामकृष्ण म्हणे आणि अनंत जन्मनी पुण्य वय. बाबा म्हणायचे अनंत जन्मनी पुण्य कसं काय? अनंत जाणवणी पुण्य वय. बाबांनी दुरुस्ती केली बरं का, पण दुरुस्ती म्हणायची नाही त्याला, म्हणजे कुठंतरी भेद झाला असेल. त्याच्यानंतर परत एक हरी बाबा म्हणायचे. मला याच्याबद्दल मला काय म्हणजे एवढा विश्वास नाही, म्हणजे थोडस कानावून गेलेला आहे, चुकीचं असू शकतंय बरोबर असू शकतंय. बाबा आहेत साक्षात. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. बाबा म्हणायचे हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. कसं काय? हरिनाम जपे तो नर दुर्लभ. बरोबर आहे का बाबा? म्हणजे ही दुरुस्ती म्हणून नाही, पण एक आध्यात्मिक अशा प्रकारची जी मरगळ आली किंवा जी पाठभेद झाला, चुकीची जी काही पद्धत पडली गेली, सांगणारे कोण आहेत? तर संत आपल्याला मार्गदर्शन करतात. पुढते जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून मार्ग जाऊन गेले आधी. काय किंवा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य. आपल्यासाठी किती सोपं करून ठेवले, किती सोपं करून ठेवले. मग अशी माझ्या एका आदरणीय ताईने ते सांगितलं, म्हणजे संप्रदायाचं म्हणजे त्याला काय म्हणतो, अष्टांग योग साधना, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. आपल्याला काही शब्द कानावर तरी गेलेत का? काही काही मंडळीचे नाही. आपल्या सर्व बाबांनी याच्यातून सोडवलंय. यम कशाला म्हणायचं, नियम कशाला म्हणायचं, आसन कशाला म्हणायचं, प्राणायाम कशाला म्हणायचं, प्रत्याहार कशाला म्हणायचं. बाबांनी 5 आपल्याला माहितच नाही होऊन दिले, डायरेक्ट उड्डाण पुलासारखं आहे का नाही? किती सोपं आहे. महात्मे सांगत असतात आपल्याला, अवघड सोपी गोष्ट अवघड करून सांगतात त्याला महाराज म्हणतात, आणि अवघड गोष्ट
सोपी करून सांगतात त्याला संत म्हणतात. विठ्ठल